हॅलो एव्हरीवन, वीकली चर्चा विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर उखमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। वीकली चर्चेचा आपला हा 5वा सेशन आहे। तर आजच्या सेशन मध्ये आपल्याकडे काही म्हणजे भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत। त्या क्वेश्चन्स पैकी आपण काही क्वेश्चन सॉर्ट आउट केलेले आहेत। त्या क्वेश्चन्स वरती आपण आज चर्चा करू। तरी जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असो तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या सिलेबस मध्ये, एंटायर कशातही तुम्हाला काही प्रॉब्लेम असो तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट ड्रॉप करू शकता। आपण त्या समस्येवर समाधान म्हणून काही ना काही चर्चा करू शकतो। तर ठीक आहे, तर आपल्याकडे क्वेश्चन आहे। पहिला क्वेश्चन आहे की बुवा सर आणखी क्वेश्चन कुठल्या बुक मधून रेफर करायचे। बघा, आपण जे क्वेश्चन घेतले आहेत ते पिन पॉईंट क्वेश्चन घेतले आहेत। म्हणजे काय, तर मी एका लेक्चर मध्ये बोललो होतो की आपण 100 रंगाचे 100 क्वेश्चन घेतले। तर मग त्या क्वेश्चनशी रिलेटेड क्वेश्चन तुम्ही मार्केटमध्ये जे कुठलेही बुक असतील, कुठलेही, मी कुठल्याच पब्लिकेशनचं नाव घेत नाही, कोणाला स्पॉन्सर करत नाही। स्पॉन्सर करायचं आपलं चॅनल मोठं पण झालं नाहीये, तर मी कोणाला स्पॉन्सर करत नाही, कोणाला टार्गेट करत नाहीये। तर तुम्ही कुठलंही पब्लिकेशन उचला, क्वेश्चन असते, क्वेश्चन तुम्हाला करणं असते, हे महत्वाची गोष्ट आहे। तर तुम्हाला ऑनलाईन पण क्वेश्चन भेटून जातात किंवा मार्केटमधलं कुठलंही पब्लिकेशन उचललं, कुठलंही तरी चालते, तरी त्याच्यामध्ये आपले क्वेश्चन्स तुम्हाला किंवा आपल्या आपण घेतलेल्या क्वेश्चन्सशी रिलेटेड क्वेश्चन भेटतीलच 100%। तर तुम्ही कुठलंही पब्लिकेशन उचला, कुठलंही करा, मिनिमम तुमचे 3 ते 4 पब्लिकेशन तरी सीईटी पर्यंत करून झाले पाहिजेत। आता आपण जसं की ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स आपला निपटला, त्याच्या आधी आपण हे घेतला, मॅट्रिसेस घेतला, त्याच्या आधी आपण हा घेतला, लॉजिक घेतला, त्याचे 100 क्वेश्चन घेतले। आता ते 100 क्वेश्चन आपण 100 रंगाचे 100 क्वेश्चन घेतले, त्याच्याशी रिलेटेड आपण वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत असं माझं मत आहे। तर काही टेन्शन घेऊ नका। चला, 2 नंबरचा क्वेश्चन आहे की सर गेल्या 3-4 दिवसापासून लेक्चर्स का बरं येत नाहीत। तर सर्वात आधी तर सर्वांना सॉरी, कारण की मागच्या 3-4 दिवसापासून आपले लेक्चर येत नाही आहेत, कारण की माझी तब्येत व्यवस्थित नव्हती। मला ताप आला होता आणि त्याच्यामुळे म्हणजे ताप, सर्दी, खोकला, सध्या व्हायरल इन्फेक्शन चालू आहे। सर्वांनी काळजी घ्या, कारण की सर्व इकडे आता व्हायरल इन्फेक्शन चालू आहे, पाणी खूप पडत आहे, त्यामुळे तर आपले लेक्चर्स नव्हते। पण येणाऱ्या मंडेपासून आपण रेग्युलर मध्ये लेक्चर्स हे करू, रन करू, काही टेन्शन नाही आहे त्या बाबतीत। ओके, तर पुढचा आहे आपल्याकडे, सर ऑफलाईन क्लास घेता का, मला जॉईन करायचं आहे। बिलकुल ऑफलाईन क्लास घेतो, आणि तुला जर जॉईन करायचं असेल तर ऑलवेज वेलकम। तू कधीही आला तरी काहीच प्रॉब्लेम नाही बाळा। तर ऑफलाईन क्लासेसचा ऍड्रेस पण मी सांगून देतो तुम्हाला। पहा, आमचे 2 क्लासेस आहेत, फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस 2 आहेत, 2 ब्रांचेस आहेत फ्युचर लीडर कोचिंग क्लासेसच्या, एक ब्रांच आहे निंबा फाटा, एक ब्रांच आहे तेलारा। तर मी तुम्हाला दोन्ही ब्रांचचा ऍड्रेस देऊन देतो की फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस निंबा रोड, निंबा फाटा, केव्हा या, कधी या, आपण अवेलेबल असतो, टेन्शनचं काम नाही। आणि दुसरी ब्रांच आहे आपल्याकडे फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस, फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस उंबरकर कॉम्प्लेक्स, शेगाव नाका, तेलारामध्ये पण आपले क्लासेस आहेत। तुम्ही केव्हा या, कधी या, आम्ही अवेलेबल असतो, काहीच टेन्शन नाही। चला ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे की सर शुभम सरच्या युट्यूबचं नाव काय आहे, युट्यूब चॅनलचं। ओके ठीक आहे, चला, आमचे एक सहकारी आहेत शुभम तायडे, त्यांचं पण युट्यूबला चॅनल आहे। तर ते सर एकदम जबरदस्त फिजिक्स घेतात, विथ कन्सेप्ट डिटेलमध्ये, एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर घेतात, डिटेल कन्सेप्ट घेतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतात, तुम्हाला समजेन अशा भाषेमध्ये सांगतात, एकदम जीवापाड मेहनत घेते तो माणूस। तर त्या माणसाच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे फिजिक्स बाय शुभम सर। तुम्ही जर युट्यूब वरती गेले आणि फिजिक्स बाय शुभम सर जर सर्च केलं तर तुम्हाला ते युट्यूब चॅनल भेटून जाईल, किंवा तुम्ही जर टाकलं @pb- एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला त्या सरच्या युट्यूब चॅनल तुम्हाला समोर येऊन जाईल। त्या सरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, जे काही तुमच्या मनामध्ये कमेंट असतील त्या कमेंट करा, काही प्रश्न असो त्या सरला विचारा, फिजिक्स बाबत ते सर बिलकुल 100% तुम्हाला सपोर्ट करतील, 100% तुम्हाला आन्सर करतील, ही मी गॅरंटी घेतो। सरच्या तर मग त्या युट्यूब वरती जाऊन ते चॅनल तुम्ही सर्च करा। पुढे काय म्हणते की बुवा सर ऑफलाईन बॅचेसचा ऍड्रेस काय आहे, सध्या सांगितलं ऑफलाईन बॅचेसचा ऍड्रेस। तर फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस निंबा रोड, निंबा फाटा, आणि फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस उंबरकर कॉम्प्लेक्स, शेगाव नाका, तेलारा, हे 2 ठिकाणी आहेत। तुम्ही केव्हाही येऊ शकता आणि काहीच प्रॉब्लेम नाही। सर ऑफलाईन क्रॅश कोर्स घेणार का आणि फी स्ट्रक्चर सांगा। ओके, पा आपल्याकडे कमेंट आहे की सर ऑफलाईन क्रॅश कोर्स घेणार आहात का। बिलकुल 100% ऑफलाईन क्रॅश कोर्स घेणार आहोत। सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण 11-12 सीईटी कंबाईन घेत आहोत। तुमची एक्झाम जशी खतम होणार, जशी तुमची 12 खतम होणार, तसा आपण एक सीईटीचा क्रॅश कोर्स घेणार आहोत, 40 ते 45 दिवसाचा, किंवा 45 ते 50 दिवस असतात, त्याच्यावरती दिवस नसतात आपल्याकडे। तर त्या 45 ते 50 दिवसाचा आपण एक प्रॉपर क्रॅश कोर्स घेणार आहोत,
त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचे, जसं मॅथमॅटिक्सचे कमीत कमी 2000 MCQ आपण कव्हर करणार आहोत, कमीत कमी 2000 MCQ. तर क्रॅश कोर्स तर आपण 100% घेणार आहोत, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि एक सांगतो, जो क्रॅश कोर्स घेऊ आपण त्याच्यामध्ये जर तुम्हाला समजलं नाही किंवा आम्हाला शिकवता आलं नाही तर 100% तुम्ही जेवढे पैसे देसाल त्याचे 10 पट पैसे तुम्हाला मी वापस देऊ, टेन्शन घ्यायचं काम नाही. तर भाऊ क्रॅश कोर्स तर घेणारच आहोत. तर फी स्ट्रक्चर सांगा. आता फी स्ट्रक्चर तर क्रॅश कोर्सचं आम्ही आणखीन काही ठरवलं नाही, बिलकुल बी काहीच ठरवलं नाहीये. पण एक सांगतो, क्रॅश कोर्स तुमचा कमीत कमी पैशामध्ये असेल, एकदम कमीत कमी निग्लिजिबल व्हॅल्यू. जेवढ्या पैशाचा तुम्ही नाश्ता करता एक महिना, जेवढ्या पैशाचा तुम्ही नाश्ता करता तेवढ्याच पैशामध्ये आपण तुमचा सीईटीचा क्रॅश कोर्स घेऊ. आणि एक आणखीन गोष्ट, क्रॅश कोर्सचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक सांगतो तुम्हाला की बुवा क्रॅश कोर्स मध्ये जर तुम्हाला समजलं नाही किंवा आम्हाला शिकवता आलं नाही तर तुम्हाला 10 पट पैसे वापस देऊ, 10 पट पैसे, टेन्शन घ्यायचं काम नाही. म्हणून येणाऱ्या तुमच्या 12th एक्झाम नंतर आपण लगेच सीईटीचा क्रॅश कोर्स घेणारच आहोत. ओके. तर आणखीन एक कमेंट आहे, पहा या गळ्याची खुटी इथंच अटकेलाय, या गळ्याची खुटी इथंच अटकेलाय किंवा सर 2 घंटे लेक्चर घ्या. अरे भाऊ 2 घंटे लेक्चर घेणार आहोत, 100% 2 घंटे तुम्हाला सीईटीचं मी शिकवणार आहोत. पण केव्हा? तुमच्या बोर्ड एक्झाम झाल्यानंतर, लगेच बोर्ड एक्झाम झाल्यानंतर लगेच 2 तास आपण 100% सीईटीचं घेऊ. तिथपर्यंत आपण जसं चालू आहे तसंच चालू देऊ, कारण की मुलांना बाकीचा अभ्यास पण असतो, जसं की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा अभ्यास करावा लागते, मराठी, त्यानंतर इंग्लिश, बाकीचं कॉलेजचं वेगळं काम असते, सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे सगळ्या गोष्टीचं संतुलन साधून आपण काम करत आहोत सध्या. तर हे जे चालू आहे हे व्यवस्थित कर, हे जे चालू आहे आपलं एकदम व्यवस्थित कर, 100% होते, टेन्शन घ्यायचं काम नाही. ठीक आहे. आणखीन भरपूर साऱ्या 2-3 कमेंट आहेत, पण ते थोड्याशा रिकाम्या कमेंट आहेत, तर ते आपण काही सध्या रन करणार नाही. कोणी विचारून राहिलं की बुवा सर तुमचं एज काय आहे, तर तुला काय करावं लागतं बुवा माझं एज काय आहे, तर जे आहे ते आहे. किती वयाचा दिसतो तुला बस ते कन्सिडर कर, बाकी टेन्शन घेऊ नको. आणखीन एक कमेंट आहे की बुवा सर तुमची टकली चांगली दिसत होती, मग आता मी टकली करूनच फिरू का बाबा? जे होती ते होती, आता ते झालं, आता केस आले, डबल कधी पुढच्या वेळेस टकली करू. तर हे रिकाम्या कमेंट राहू देऊ आपण, जे होतं ते सध्या आपण पाहिलं, काही टेन्शन घेऊ नका. जर काही प्रॉब्लेम असला तर बिलकुल कमेंट करा. पहा आपण हा वीकली चर्चा कशासाठी चालू केलाय किंवा तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये किंवा सिलेबसच्या अवंतर किंवा लाईफमध्ये काहीही प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला सांगू शकता. आपण त्या प्रॉब्लेमवरती, त्या समस्येवरती समाधान म्हणून काही ना काही चर्चा करू शकतो. तर त्यासाठी जर काहीही प्रॉब्लेम असो कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा, आपण 100% त्याच्यावरती चर्चा करू, त्याच्यावरती निदान काढू. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.